पहिला जो नियम आलेला आहे, पहिलं जी नियमावली आहे ती अशी आहे, रोख रुपये 1,11,000 रुपयापर्यंतची मैदानं ही विभाग मर्यादितच राहतील. या मैदानामध्ये 1,11,000 रुपये बक्षीस आहे, ते मैदान हे विभाग मर्यादित असेल. दुसरा जो महत्त्वाचा नियम आहे तो अखंड महाराष्ट्रात ओपनची मैदानं जे घेणारे आयोजक आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे, त्या मैदानासाठी कमीत कमी रुपये 1,51,000 रुपये असं बक्षीस जाहीर केलं पाहिजे. ही गोष्ट आवर्जून सांगितली आहे की सभासद नोंदणी ही काळाची गरज आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये जे नवीन आहे त्यांच्यासाठी नियम आहे, नवीन बैलगाडी मालकासाठी सभासद आपल्याला जर व्हायचं असेल तर त्यांना पुढील 1 वर्षासाठी तात्पुरतं सभासद म्हणून पहिल्यांदा नोंद करावं लागेल. आणि निकालाकरता ऑब्जेक्शन आलं, यात्रा कमिटी, तालुका कमिटी आणि जिल्हा कमिटी. आपल्याला माहिती आहे पंच कमिटी आयोजक या ठिकाणी निकाल देत असतात. तो निकाल यात्रा कमिटी लय झालं, त्यानंतर तालुका कमिटी आणि तालुका कमिटीचा निकाल जिल्हा कमिटी इथपर्यंतच निकाल येणार आहे. आणि या तिन्ही कमिटीचा निकाल हा अंतिम असणार आहे. बैल निर्णय मान्य नाही केला तर त्या गाडी मालकांना दोन्ही बैल मालकांचे सभासदत्व 1 महिन्याकरता निलंबित करण्यात येणार आहे. म्हणजे बैलगाडी मालक लक्षात घ्या, आपल्याला जे पंच कमिटी आहे, तालुका कमिटी आणि जिल्हा कमिटी आहे त्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असणार आहे. जर आपण तो मान्य नाही केला, ऑब्जेक्शन घेतो आणि ते 5 वेळा जर आपलं वर्षात निलंबन झालं तर बैलगाडी मालक आपलं सभासदत्व संघटना ही कायम स्वरूपी रद्द करू शकते. त्यामुळं आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर दिनांक 15 सप्टेंबर 2026च्या अगोदर बैलगाडी मालकांनी आपली नावं सभासद नोंदणी करून घेणं बंधनकारक आहे. त्या कमिटी आणि तालुक्यातील बैलगाडी मालक आपण आपली मिटिंग लावायची, त्यात तो प्रस्ताव करायचा, सर्वानुमते मंजूर करून आपण संघटनेकडे तो प्रस्ताव पाठवायचा आहे. आणि वरिष्ठ कमिटीकडे आलेला तो सादर झालेला प्रस्ताव त्या आधारे जिल्हा सदस्यांचे नेमणुकीचे पत्र संबंधित व्यक्तीला देऊन त्या संबंधित व्यक्तीचा या ठिकाणी जिल्हा बैलगाडी संघटनेच्या वरती नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कुठल्याही विभागातील बैल खरेदी करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे बैलगाडी मालक ऐका, कुठल्याही विभागातील बैल खरेदी करत असताना त्या व्यवहारात संबंधित आपण वकिलामार्फत तो व्यवहार नोटरी केला पाहिजे. आणि नोटरी नाही केला तर नोटरी करणं हे बंधनकारक आहे. जर नोटरी नाही केला तर तालुका कमिटीचे 2 जबाबदार पदाधिकारी आपण त्यांच्या साक्षीनं व्हिडिओच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्णत्वाला आणायचा आहे, जेणेकरून आपला व्यवहार व्यवस्थित कायदेशीररित्या पूर्ण झाला ही त्या ठिकाणी आपल्याला त्याचा सबळ पुरावा मिळेल. आणि पुरावा मिळाल्यानंतर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर ऑब्जेक्शन येणार नाही. त्यामुळं आपल्याला व्यवहार करत असताना एकतर वकिलामार्फत नोटरी करू, अन्यथा तालुका कमिटीचे 2 जबाबदारी पदाधिकारी घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्णत्वाला आणायचा आहे. आणि विभाग मर्यादित मैदानावर करार केलेले बैल चालणार नाहीत, म्हणजे पळणार नाहीत. याची नोंद बैलगाडी मालकाने घ्या. विभाग मर्यादित मैदानामध्ये बैल मालकाचा हा बैल असलाच पाहिजे, कराराचा बैल चालणार नाही याची नोंद घ्या.